देश अलर्टच आहे। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारतानं पाकची चौकी उडवली, भारत पाक एलओसीवरील व्हिडिओ समोर। जम्मू काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यामध्ये वॉन्टेडचे पोस्टर, पहलगाम हल्ल्यामध्ये सहभागी असणाऱ्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीस, पोस्टरवर उल्लेख, जिल्ह्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी पोस्टर झळकले। जम्मूला लागून असलेल्या पठाणकोट शहराची सुरक्षा वाढवली, प्रत्येक चौकामध्ये बंदूकधारी पोलिसांचं पथक तैनात, अजूनही पठाणकोट जिल्हा रेड अलर्टमध्येच, येणाऱ्या प्रत्येक गाड्यांचा तपास सुरू होण्याच्या मार्गावर असताना अमृतसर विमानतळ पुन्हा बंद, सांबा सेक्टरला ड्रोन आढळल्यानंतर विमानतळ बंद करण्याचा निर्णय। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानच्या जैसलमेरमध्ये एसडीआरएफच्या पथकाकडून विद्यार्थ्यांना आत्मसंरक्षणाचे धडे, तर तब्बल 6 दिवसानंतर जैसलमेरमध्ये धार्मिक स्थळं उघडल्यानं 850 वर्ष जुन्या दक्षिणभूमिक हनुमान मंदिरामध्ये भाविकांची गर्दी। कोल्हापूर विमानतळाच्या संरक्षक भिंतीला लागून असलेला उजळाईवाडी नेरली तामगाव रस्ता बंद, भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर विमानतळ सुरक्षेसाठी रस्ता बंद केल्याची माहिती। पुणे जिल्ह्यामधल्या लवासा सिटीमध्ये मॉक ड्रिल, जिल्हा प्रशासन आणि नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून मॉक ड्रिलचं आयोजन, स्थानिकांना स्वसंरक्षणाचे धडे, यापूर्वी जिल्ह्यामध्ये 6 ठिकाणी झाले होते मॉक ड्रिल। भारत किती ताकदवान आहे, मोदींनी जगाला दाखवलं, ये तो सिर्फ ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है, भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। पंजाबच्या पठाणकोट शहरामधील बस स्टँडवर शुकशुकाट, अनेक बस जशाच्या तशा आगारामध्ये उभ्या, भारत पाकमधील तणावाचा बस प्रशासनाला फटका।